मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वर्षा बंगल्यावर योजनांचा देखावा, देखाव्यातून अजित पवारांचा फोटो गायब, अजित पवारांच्या जागी श्रीकांत शिंदेंचा फोटो। महायुतीच्या नेत्यांसोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची बैठक, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या बैठकीला महत्त्व। जागा वाटपात प्रत्येकाचा सन्मान राखला जाईल, प्रत्येक घटक पक्षाला ज्या जागांबाबत आत्मविश्वास वाटतो त्याची यादी काढून एकत्रित बैठक घ्या, अमित शहांच्या सूचना। राज्यातल्या भाजप कोर कमिटीची अमित शहांनी घेतली शाळा, धुसफूस चव्हाट्यावर येऊ देऊ नका, लोकसभा निवडणुकीतल्या चुका टाळा, शहांच्या सूचना। विधानसभा निवडणूक काळात राहुल गांधींच्या महाराष्ट्रात 15 सभा तर प्रियंका गांधी यांच्या जवळपास 10 सभा, तुम्ही बोलवाल तिथे सभेला येईन, राहुल गांधींनी प्रदेश नेतृत्वाला सांगितल्याची माहिती। प्रकाश आंबेडकरांकडून तिसरी आघाडी बनवण्याचा प्रयत्न, दलित आदिवासी अल्पसंख्याकांच्या मुद्द्यावर तिसऱ्या आघाडीच्या हालचाली, गोंडवाना गणतंत्र पक्षासोबत आघाडी करणार, आंबेडकरांची माहिती। एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसींकडून विधानसभा निवडणुकीसाठी 5 उमेदवारांची घोषणा, छत्रपती संभाजीनगरमधून माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या नावाची घोषणा। उद्धव ठाकरे मवियाचा चेहरा नसतील अशी फडणवीस बासुंदी उधळतायत, स्वतःच्या काळवंडलेल्या चेहऱ्याची काळजी करावी, सामना अग्रलेखातून देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल। खासदार संजय राऊत रिकाम टेकडे चर्चेत राहण्याचं म्हणून ते काहीही वक्तव्य करतात, अजित पवार बारामतीतून पराभूत होणार, या राऊतांच्या वक्तव्यावर आमदार अमोल मिटकरींची टीका। अजित पवार मध्येच शस्त्र टाकणार नाहीत तर ते निवडणूक लढणार, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांचं वक्तव्य। अजित पवार गटाच्या विदर्भातील पदाधिकाऱ्यांची बैठक, पक्षाच्या कार्यशैलीला घेऊन जिल्हाध्यक्षांकडून नाराजी, विदर्भाकडे नेते दुर्लक्ष करत असल्याचा बैठकीतून सूर। बारामती विधानसभा निवडणुकीत पवार विरुद्ध पवार निवडणूक होण्याची दाट शक्यता, योगेंद्र पवारांची उद्यापासून बारामतीत विधानसभा मतदारसंघात स्वाभिमान यात्रा। बारामतीमध्ये राष्ट्रवादीचे युवा नेते जय पवारांनी गणपती मंडळांना दिल्या भेटी, काल अजित पवारांनी गणेश मंडळांना भेटी देऊन आरती केली होती। महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असेल हे हायकमांड ठरवेल, मवियाच्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। खासदार प्रतिभा धानोरकरांचं विजय वडेट्टीवार यांना पराभूत करण्याचं अप्रत्यक्ष आवाहन, वडेट्टीवारांकडून पक्षश्रेष्ठींकडे तक्रार, प्रतिक्रिया देण्यास नकार। विधानसभा निवडणुकीत महायुती 200 पेक्षा जास्त जागा जिंकणार, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना विश्वास, महायुतीच्या जागा वाटपाबाबत लवकरच तोडगा निघणार, जाधव यांची माहिती। ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता, मंत्री छगन भुजबळांची माहिती, महायुतीतील सर्वच घटक पक्षांना समान न्याय मिळेल, भुजबळांना ग्वाही। येत्या काळात पक्षांना आदेश दिला तर अकोट विधानसभा लढणार, विधानसभा निवडणुकीवरून अमोल मिटकरींची प्रतिक्रिया। पुढच्या महिन्यात निवडणूक घोषित होईल, नोव्हेंबरमध्ये मतदान होईल, अशोक चव्हाणांनी वर्तवला अंदाज, जालन्यातल्या परतूरमधल्या सभेत चव्हाणांचा अंदाज। राष्ट्रवादीचे नेते धर्मराव बाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्राम शरद पवार गटात प्रवेश करणार, 12 सप्टेंबरला शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अनिल देशमुखांच्या उपस्थितीत करणार पक्षप्रवेश। रामदास कदम आणि योगेश कदमांनी सदानंद कदमांना संपवण्याचा प्रयत्न केला, जे सख्या भावाचे झाले नाहीत ते जनतेचे काय होणार, माजी आमदार संजय कदम यांची टीका। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या नाहीतर विधानसभेवरही प्रशासक नेमा, वर्ध्यामध्ये महाविकास आघाडीची मागणी, 13 सप्टेंबरपासून धरणं आंदोलन करण्याचा इशारा। बीडमध्ये 25,000 बोगस मतदारांची नाव नोंदणी समोर, शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सुपूर्द, या प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली जाणार। माजी खासदार राजू शेट्टी, छत्रपती संभाजी महाराज, आमदार बच्चू कडूंनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी, परभणीच्या मानवतमधल्या वजूरमध्ये नेते मंडळींकडून पाहणी। सरकारच्या कानफटात मारण्याची वेळ, परभणीमध्ये शेतकऱ्यांच्या नुकसानाची पाहणी केल्यानंतर आमदार बच्चू कडू यांची संतप्त प्रतिक्रिया।
मुख्यमंत्र्यांनी गणपती बाप्पाचं दर्शन थोडं बाजूला ठेवून शेतकऱ्यांचं दर्शन लवकर घ्यावं, उद्याच्या उद्या मदत दिली नाही तर 8 दिवसात कलेक्टरच्या घरात घुसू, बच्चू कडूंचा इशारा. नांदेडमध्ये मंत्री अनिल पाटलांकडून अतिवृष्टीच्या नुकसानाची पाहणी. राज्यभरात पंचनामे पूर्ण झाल्यावर मदत देण्याबाबत पुढील कारवाई होईल, मंत्री पाटील यांची माहिती. हिंगोलीमध्ये मंत्री अनिल पाटलांकडून नुकसानाची पाहणी. सोयाबीन, कापूस, हळद पिकाच्या नुकसानाचा घेतला आढावा. नांदेडच्या हदगाव हिमायतनगर तालुक्यात अतिवृष्टी, ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट 50,000 एकरी मदत करा, या मागणीसाठी आमदार माधवराव पाटील जळगावकर यांच्या नेतृत्वात मोर्चाचं आयोजन. जालन्यामध्ये मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांची महारॅली. 2019चा थकीत पीक विमा द्या आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या फळबागांचे तात्काळ पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लोळल्याशिवाय मराठा समाज मागे हटत नाही, मनोज जरांगेंचा फडणवीसांना पुन्हा इशारा. मराठा समाजातली वाटेल ते करेल, मनोज जरांगेंची भूमिका. मराठ्यांना आरक्षण द्या, राजकारणावर पुन्हा बोलणार नाही, जरांगेंचं फडणवीसांना उद्देशून वक्तव्य. मनोज जरांगेंचा सोशल मीडियावर रोहित पवार यांच्याकडून मॅनेज होते, आमदार राजेंद्र राऊत यांचा आरोप. जरांगेंच्या आंदोलन स्थळावर रोहित पवारांची टीम आधी पोहोचते, आमदार राऊत यांचा दावा. मिरजमध्ये मनोज जरांगे समर्थकांनी बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या फोटोला जोडे मारून केलं आंदोलन. आंदोलनात मिरजमधील मराठा समाजाचे कार्यकर्ते आणि जरांगे समर्थकांचा सहभाग. पंढरपुरात धनगर समाजाच्या आंदोलनात उपोषणाला बसण्यावरून माऊली हळद आणि पांडुरंग मिरगळ यांच्यात वाद. वादानंतर पांडुरंग मिरगळ आंदोलन स्थळ सोडून निघाले. शरद पवार हे धनगर समाजाचे सर्वात मोठे शत्रू, आता आर्या पारची लढाई होणार. मनोज जरांगेंनी आमच्या आरक्षणाबद्दल बोलू नये, धनगर नेते पांडुरंग मिरगळ यांची टीका. गुणरत्न सदावर्ते हा देवेंद्र फडणवीसांचा माणूस. एसटी कामगारांची चर्चा अर्धवट राहिली, एसटी कर्मचारी संघटनेचे नेते श्रीरंग बर्गे यांचा आरोप. राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी नाशिक जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींसोबतची बैठक संपन्न. गोदावरी नदी प्रदूषणासह सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बाबत राज्यपालांकडून बैठकीतून आढावा. राज्यपालांच्या बैठकीकडे मंत्री छगन भुजबळांची पाठ. नियोजित कार्यक्रमामुळे भुजबळ आले नसतील, दादा भुसेंची प्रतिक्रिया. पंढरपूरमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर अभिजित पाटलांकडून चालू गळीत हंगामासाठी 3500 भाव जाहीर. इतर नेत्यांनी हातभाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी. शिवसेनेच्या कुटुंब भेट अभियानाअंतर्गत 1 लाख कार्यकर्ते दररोज 15 कुटुंबांना भेटणार. लाडकी बहीण योजनेचा महिलांना लाभ मिळाला की नाही याची माहिती घेणार, मुख्यमंत्र्यांची माहिती. वीज कंपनीतील कंत्राटी कामगारांना 19% वेतनवाढ. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय. लालबाग राजाच्या चरणी 2 दिवसात 67 लाखाचं दान. 319 किलोग्राम सोनं तर 6 किलो चांदीचं दान. मुंबईतल्या गिरगावच्या गायवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाचं राज ठाकरेंनी घेतलं दर्शन. मनसे नेते बाळा नांदगावकर आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती. ठाण्याच्या कॉस्मॉस रेसिडेन्सीमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सव. सीआरएफए मंडळानं दिला पर्यावरण संरक्षणाचा संदेश. दर्शनासाठी गणेश भक्तांची गर्दी. भिवंडीतल्या ब्राह्मणाळीतील 119 वर्ष जुन्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची यंदा वसुधैव कुटुंबकम ही थीम. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीची वाटचाल देखाव्यातून दाखवण्याचा प्रयत्न. मुंबईतील दहिसरच्या अशोकवनमध्ये इच्छापूर्ती राजाचं यंदा 33वे वर्ष. मंडळाकडून इच्छापूर्ती राजासाठी अष्टविनायकाचा आकर्षक देखावा. विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन. अंधेरी पूर्व शेरे पंजाब इथल्या कमलेश अपार्टमेंटमधील गजाननाची अत्यंत सुंदर आकर्षक मूर्ती. साधं डेकोरेशन हे मंडळाचं वैशिष्ट्य. मंडळाचं यंदा 30वे वर्ष. मराठवाड्यासाठी खुशखबर. 4 वर्षांनंतर जायकवाडी धरण 100% भरलं. धरणाचे 6 दरवाजे अर्धा फुटानं उघडले. पुणे शहर आणि जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारी 4 पैकी वरसगाव, पानशेत आणि टेमघर ही 3 धरणं 100% भरली.
धार्मिक यात्रा करणाऱ्यांना यापुढे हेलिकॉप्टर सेवेचा लाभ घेण्यासाठी 18% ऐवजी 5% जीएसटी भरावा लागणार। केदारनाथ बद्रीनाथ हेलिकॉप्टर सेवेला कमी पैसे द्यावे लागणार। जीएसटी काउन्सिल बैठकीत निर्णय। कॅन्सरच्या औषधांवरील जीएसटीत कपात करण्याचा जीएसटी काउन्सिलच्या बैठकीत निर्णय। कॅन्सर औषधांवरील जीएसटी 12%वरून 5%वर। काँग्रेसकडून हरियाणासाठी आणखी 9 उमेदवारांची घोषणा। आतापर्यंत 41 जागांवर उमेदवारांची घोषणा। वायू प्रदूषण टाळण्यासाठी दिल्ली सरकारचा मोठा निर्णय। 1 जानेवारी 2025 पर्यंत फटाक्यांचं उत्पादन, साठवणूक, विक्री आणि उपयोग करण्यावर घातली बंदी। पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी निर्देश जारी केले। पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला बूस्टर डोस मिळण्याची शक्यता। पाकिस्तानच्या ताब्यातील समुद्रात तेल आणि नैसर्गिक वायूचे साठे सापडले। हे साठे जगातील 4थ्या क्रमांकाचे तेल आणि वायूचे साठे असू शकतात असं म्हटलं जात आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।